एक वर्षापासून आवारे आणि खरात हे दोघे जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा मुळात खरातची भोंदूगिरी वाढवण्यासाठीचं सगळ्यात पहिलं कॅम्पेन चालवलं ते आवारेने चालवलं। खरातच्या मुलीला एक आय थिंक 32-34 लाखाचा, माझ्याकडे आता प्रिंट नाही आहे पण मी आपल्याला सॉफ्ट कॉपी देईल त्याची, गिफ्टेड केलेला फ्लॅट आहे। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। साधारण 7-8 दिवसांपूर्वी निव्वळ मीडिया ट्रायल करायची म्हणून हुल्लडबाजीमध्ये शिंदेंच्या एका महिला कार्यकर्तीने एक ट्विट केलं आणि नंतर त्या संबंधाने जेव्हा आम्ही त्यांना वारंवार माहिती मागितली तेव्हा मात्र त्या कुठलीही माहिती किंवा त्याला आधार असणारा एकही पुरावा देऊ शकला नाही। वाईस वर्षा आम्ही मात्र केसरकर असतील किंवा अनेक लोक असतील याची अनंत माहिती ही माध्यमांच्या समोर उघड केलेली आहे। ही सगळी माहिती उघड करताना जे काही तथ्य समोर आलेली आहेत त्यावर दीपक केसरकरांनी असं म्हटलं की या सगळ्यांच्यामध्ये मी एकटा नाही, 39 लोक माझ्यासोबत आहेत। माझं पुन्हा एकदा दीपक केसरकरांना आव्हान आहे की केसरकरजी, याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये खरातला कुणी कुणी पोचलं आणि तुम्हाला माहीत असून जर तुम्ही या सगळ्या संबंधाने जर माहिती देत नसाल आणि माझं नाव आलं तर मी इतरांची नावं घेईन असं म्हणत असाल तर याचा अर्थ तुम्ही गुन्हेगारांना लपवून ठेवताय। त्यामुळे केसरकरांनी पहिल्यांदा तर हे कोण 39 लोक आहेत त्यांची नावं उघड केली पाहिजेत, ते कोण मंत्री आहेत त्यांची नावं उघड केली पाहिजेत। केसरकर असं म्हणतात की मी एकटा गेलो नव्हतो, माननीय मुख्यमंत्री होते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मी शिंदेसाहेबांना घेऊन गेलो होतो। म्हणजे केसरकर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे खरातशी संबंध आहेत असं सांगू इच्छितात का? नेमकं या सगळ्यांमध्ये त्यांना सूचित काय करायचं आहे हे त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे। हा एक केसरकरशी संबंधित मुद्दा। दुसरं असं, आम्ही SITला भेटून सांगितलं होतं की या सगळ्यांमध्ये या दोनही म्हणजे आजी आणि माजी प्रकारच्या शिवनिकाच्या सर्व सदस्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्या संबंधाने त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी 3 नावं आहेत ज्याच्यातलं एक नाव आहे चाकणकर, दुसरा आहे नामकर्ण आवारे आणि तिसरा आहे ललित पोफळे। पण माझं पुन्हा म्हणणं आहे की याच्यातला नामकर्ण आवारे ही महत्त्वाची कडी आहे। ती का महत्त्वाची कडी आहे त्याची कारणं सांगितली पाहिजेत। नामकर्ण आवारे हा भाजपच्या उद्योजक आघाडीचा सरचिटणीस, इंडस्ट्रियल सेलचा नामकर्ण आवारे हा सरचिटणीस, पण सध्या तो थोडा न्यूट्रल अवस्थेत आहे आणि सध्या त्याचं काही भाजपशी काही कनेक्शन दिसत नाही, हे पण तितकंच खरं आहे। जगदंब पतसंस्थेमध्ये कॅप्टन खरात हा 2018 ते 2024 या काळात चेअरपर्सन होता। ही जगदंब पतसंस्था चर्चेत आणणं गरजेचं आहे ते याच्यासाठी की या जगदंब पतसंस्थेमध्ये सध्या या पतसंस्थेचा सर्वेसर्वा हा नामकर्ण आवारे आहे। ज्या नामकर्ण आवारेच्या संस्थेमध्ये स्वतः खरातच चेअरपर्सन होते 2018 ते 2024। पुढे 3 अपत्य असल्याने सहकारी संस्थेचा चेअरमन होता येत नाही असं म्हणत ती चेअरमनशिप नंतरच्या काळामध्ये थोडीशी ही झाली होती। 15 वर्षापासून हा जो आवारे आहे हा 15 वर्ष शिवनिका ट्रस्टवर संचालक होता। म्हणजे शिवनिका ट्रस्टवर आवारे आणि आवारेच्या बँकेवर खरात या दोघांचे आर्थिक हितसंबंध आहेत। 1 वर्षापासून आवारे आणि खरात हे दोघे जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा मुळात खरातची भोंदूगिरी वाढवण्यासाठीचं सगळ्यात पहिलं कॅम्पेन चालवलं ते आवारेने चालवलं। कारण आवारे त्या काळामध्ये स्टाईसचा मेंबर होता। स्टाईस काय आहे? सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत संस्था। ही सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्था, या संस्थेमध्ये जे 400 उद्योजक आहेत त्या 400 पैकी 12 उद्योजकांची मिळून एक संचालक कार्यकारिणी बनते। त्या 12 पैकी एक हा आवारे होता।
आवारेने त्याला बसायला जागा करून दिली खऱ्यातला. तिकडे येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील, व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल, तर आवारे लगेच सांगायचा, तुम्ही जरा खरात गुरुजींना हात दाखवता का, खरात गुरुजींना पत्रिका दाखवता का. असं करून एक एक इंडस्ट्रियलिस्ट खरातपर्यंत पोचवायचं काम आवारेने केलं. आवारे एवढ्यावर थांबला नाही. आवारेने जे पुस्तक लिहिलं असा मी नामकरण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत, पान क्रमांक 67 पासून पुढची. ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या. म्हणजे बुवाबाजी वाढवण्याचं काम हे आवारेने केलं. त्या सगळ्या सुरस कथा लिहून कुठल्या तरी विधवेला कसा गुण आला, कुठल्या तरी म्हातारीला कसा गुण आला, कुठल्या तरी माणसाला कसं धंद्यामध्ये यश मिळालं, अशा सगळ्या प्रकारच्या सुरस चमत्कारिक कथा या आवारेने लिहिल्या. आवारेने वेगवेगळ्या यूट्यूबर्सना सांगून, वेगवेगळे जे ब्लॉगर असतात जे पर्यटन स्थळांची माहिती देतात त्यांच्याकडून हे मंदिर हेमाडपंथी आहे असा एक प्रचार सुरू केला. मुळात हेमाडपंथी मंदिर हे अष्टकोनी असतं. ईशान्येश्वर मंदिर हे साधं चौकोनी मंदिर, अगदी आत्ता आलेलं मंदिर. परंतु या मंदिराला स्वयंभू बनवणे, या मंदिराला हेमाडपंथी ठरवणे, या मंदिराचा प्रोपोगंडा करणे, या मंदिरात मोठमोठ्या नेत्यांची उठबस करणे, या सगळ्यांमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा हात आहे तो नामकरण आवारेचा आहे. ललित पोफळेने चिकार प्रॉपर्टी कमवली, पण ललित पोफळे हे नंतर आलेलं कॅरेक्टर, आणि या सगळ्यांमुळे मग पुन्हा नामकरण आवारे आणि या दोघांचे संबंध साधारण 1 वर्षापासून बिघडले. जेव्हा नामकरण आवारे पत्रकारांना किंवा सगळ्यांना सांगतोय की मी 1 वर्षापासून त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा माझा आणि त्याचा संबंध नाही, तर मग जर संबंध नाही तर नामकरण आवारेने तेव्हाच खरात हा भोंदू आहे, खरात चुकीचं वागतोय, खरात बायकांचं शोषण करतो, ही गोष्ट नामकरण आवारेने पुढे का आणली नाही. कारण नामकरण आवारे आणि खरात हे दोघेही सारखेच पापाचे भागीदार आहेत. विशेष गोष्ट, या तीर्थक्षेत्राला क वर्गाचा दर्जा 2018 मध्ये मिळाला. 2018 मध्ये मिळाला दर्जा. आत्ता मात्र वेबसाईटवर ती माहिती दिसत नाही, पण 2018च्या यादीमध्ये या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी कोण कोण लोक होते हे सुद्धा एकदा बघितलं गेलं पाहिजे. सिन्नर, जे मी स्टाईल्सची जी सगळी माहिती सांगते त्याच्यानंतर या खराचं आजही म्हणजे खराची जागा आणि आवारेचं दुकान अशी परिस्थिती आहे. सिन्नर गावातलं हार्डवेअरचं दुकान आजही आवारेचं दुकान आहे आणि खराच्या जागेत आहे. दोघांचे फायनान्शियल आत्ताही एकत्र संबंध आहेत. या 31 मार्च 2018ला हा क वर्गाचा दर्जा आहे, हे मी विसरून जाईल. आणि हा कुणाच्या काळात झालेला आहे तर 2018 साली महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल होते. जयकुमार रावल यांच्या कार्यकाळामध्ये 31 मार्च 2018ला या मंदिराला क वर्गाचा पर्यटन दर्जा मिळालेला आहे. ह्या सगळ्यांमध्ये आवारे प्रत्येकाला अप्रोच करत होता. आवारेच्या नंतर आवारेला साथीदार मिळाल्या त्या रुपाली चाकणकर. चाकणकर सुद्धा या प्रत्येक नेत्यांना अप्रोच करण्यामध्ये त्यांचा हिरिरीचा सहभाग होता. हे अनेक फोटोंनी सिद्ध झालं. दीपक आबा साळुंके जे सांगोल्याचे आहेत, या दीपक आबांचे सुद्धा आर्थिक व्यवहार खरात सोबतचे हळूहळू पुढे येताना दिसतात. खरातच्या मुलीला एक आय थिंक 32-34 लाखाचा, माझ्याकडे आता प्रिंट नाही आहे पण मी आपल्याला सॉफ्ट कॉपी देईल त्याची, गिफ्टेड केलेला फ्लॅट आहे. या सगळ्याचे धागेदोरे आपल्याला सांगोल्यामध्ये सापडतील. सांगोल्यामध्ये पूजेला खरात आणि ही सगळी मंडळी गेली होती. या अनेक ठिकाणच्या ज्या पूजा आहेत, जसं की इथे ललित पोफळेने जी पूजा भरवली होती, या पूजेला पण चाकणकर होत्या आणि सगळी माणसं होती. आता ही सगळी जी माणसं आहेत जी खराचं भोंदूपणा आणि ते प्रस्थ वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक मदत करत होती. मी शब्द वापरते, जाणीवपूर्वक. खरातला कुठलीही सिद्धी प्राप्त नाही तरी सुद्धा खराचं प्रस्थ वाढवण्यासाठी नामकरण आवारे किंवा चाकणकर ही सगळी माणसं जे काही प्रयत्न करत होती, ही सगळी माणसं गुन्हेगार ठरतात.
आता एवढे सगळे पुरावे देताना काल चाकणकरांच्या वतीने एक कोणीतरी वकील, कोणी काय माणूस तो काय, त्या माणसाचं असं म्हणणं पडलं की चाकणकरांनी ऑलरेडी खेमनरला पत्र दिलं होतं आणि चाकणकरांनी सांगितलं होतं की त्याने मोगम माहितीच्या आधारे केलेलं आहे म्हणून त्याचं वर्तमानपत्र बंद व्हावं असं एक पत्र त्यांनी अधीक्षकांना दिलं. पण आमचा पुन्हा एक प्रश्न आहे, चाकणकर बाईंनी असंच एक पत्र अधीक्षकांना द्यायला हवं होतं की खरातच्या संबंधाने मला माहिती प्राप्त होत आहे आणि खरातची चौकशी करा. काय खरात खरंच महिलांचं शोषण करतो का, त्याची चौकशी झाली पाहिजे असं पत्र चाकणकरांनी पोलीस अधीक्षकांना का दिलं नाही त्या काळात. चाकणकरांना सगळी परिस्थिती माहीत असताना चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं. एवढं सगळं सत्य असताना आता मला प्रश्न पडतोय की SIT अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही. जेव्हा माध्यमांकडून माहिती मिळते की चाकणकरांना समन्स गेलेलं आहे पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळते. मग तुम्हाला दर 15 दिवसाला जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्ही महिला नव्हतात का? आयोगाची सगळी महत्त्वाची कामं सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसं नव्हतं का? त्यामुळे चाकणकरांची चौकशी करणार आहात की नाही, आणि जर चाकणकर जर समन्सला अशा पद्धतीने उत्तरं देत असतील तर याचा अर्थ हा SITचा अवमान आहे, हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान आहे. काय कर्तव्यदक्ष अधिकारी हा अवमान सहन करत आहेत का? एक बात. दुसरं असं, जयकुमार रावलांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, कारण जयकुमार रावलांच्याच काळात 2018ला पर्यटन दर्जा, कोणत्या निकषाने पर्यटन दर्जा दिला? कारण हेमाडपंथी मंदिर आहे असं जे काही सांगितलं गेलं तर हे मंदिर अजिबात हेमाडपंथी नाही. हेमाडपंथी मंदिर अष्टकोनी असतं, हे साधं चौकोनी मंदिर, अगदी आत्ता तयार झालेलं मंदिर. याला पर्यटन दर्जा कोणत्या आधारे दिला? कारण पर्यटन दर्जा मिळाला म्हणून नंतर त्याला वेगवेगळे निधी मिळाले, पर्यटन दर्जा होता म्हणून त्याला वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या. मग जयकुमार रावलांनी हे कशाच्या आधारे केलं हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. केसरकरांकडून माहिती मिळालीच पाहिजे की ही सगळी माणसं कोण कोण आहेत आणि कुठली कुठली आहेत ती. त्याच्या प्रॉपर्टीचे आम्ही म्हटलं होतं की स्रोत तपासले जावेत. ते स्रोत तपासताना मी असं म्हटलं होतं की रोह्यामध्ये चाकणकरांचे यजमान निलेश चाकणकर, या निलेश चाकणकरांची आणि आकाश चौधरीची प्रॉपर्टी एकत्रित आहे. हा आकाश चौधरी कोण आहे? हा तटकरेंचा साथीदार आहे. कड्या एकाला एक जोडत जाव्या. मी माननीय गृहमंत्र्यांना यावर भेटणार आहे. याच्यासुद्धा सगळ्या सॉफ्ट कॉपीज मी आपल्याला द्यायला तयार आहे. याच्यातली गंमत अशी आहे की तटकरे फॅमिली अत्यंत हुशार आहे, अत्यंत विद्वत्त फॅमिली आहे ही, की या फॅमिलीने ज्या पद्धतीने कंपन्या स्थापन केलेल्या आहेत बघा. तटकरेंचा राईट हँड लेफ्ट हँड आहे राजस्थानमधून इकडे आलेला आकाश चौधरी. हा राजस्थानी माणूस आहे मुळात. या आकाश चौधरीच्या हवाल्याने सगळे कारभार होतात मतदारसंघातले. किती कंपन्या, एक गीतामृत ॲग्रो नावाची कंपनी आहे जी आदिती तटकरे आणि आकाश चौधरीच्या नावे आहे. मी हे का सांगते त्याचं कारण असं आहे, मला कडी जोडायची. चाकणकर खरातच्या जवळच्या आहेत, चाकणकरांच्या यजमानाची कंपनी आहे, ती कंपनी आकाश चौधरीच्या सोबत आहे. आकाश चौधरी हा तटकरेंचाच माणूस आहे हे एस्टॅब्लिश करणारे हे सगळे पुरावे आहेत. गीतामृत ॲग्रो, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी, इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी, गीता ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी, मल्टी व्हेंचर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. गमतीदार पुढेच आहे. गमतीदार काय आहे की आता अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरीच्या काही कंपन्या आहेत आणि नावं तीच आहेत, फक्त शब्द मागे पुढे आहेत. अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरी यांचं आता बघा, इकडे वर जर गीतामृत ॲग्रो असेल आदित्य तटकरेची कंपनी, तर अनिकेत तटकरेची कंपनी काय आहे? गीतामृत प्रायव्हेट. नावं तीच, फक्त कुठं प्रायव्हेट कुठं पब्लिक नाव केलं. स्वर्गामृत एक नाव आहे आणि अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरी. मल्टी व्हेंचर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, अनिकेत तटकरे आकाश चौधरी. ओशन पर्ल मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड,
अनिकेत तटकरे, आकाश चौधरी, कर्मा कंस्ट्रक्शन कंपनी, आकाश चौधरी, निलेश चाकणकर, ये रिश्ता क्या कहलाता है, उत्तरं त्यांनी द्यावी। ह्या सगळ्या जर कंपन्या एकत्रित बघितल्या तर ही सगळी कडी मला आता मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्याची मदत पाहिजे। किरीटजी, तुम्ही फार ईडीची आणि तुमची ओळख आहे, तुम्ही फार कागदपत्र काढण्यात पटाईत, कधीतरी मित्रपक्षांची पण कागदपत्र काढा ना, माझी मदत करा, तुमची ओळख आहे ईडीमध्ये, चला माझ्यासोबत EOWच्या ऑफिसला आणि ह्या सगळ्या कंपन्या आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे 1 एकरमध्ये 100 एकरचं उत्पादन निघेल अशा पद्धतीचा आर्थिक व्यवहार हे जे सगळं आहे हे सगळं कधी दाखवणार? नाफेडची एक कंपनी आहे, कांदा निर्यातीची कंपनी जी खरातच्या बायकोच्या नावावर आहे, व्यंकटेश प्रोड्युसर कंपनी कांदे उत्पादकाची, ज्याच्यावर सदस्य अशोक खरातची बायको आहे आणि अध्यक्ष आहे सौरभ काशीनाथ भरके। ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठीच्या या कंपन्या आहेत। किरीटजी, तुम्हाला जास्त कळत असेल, जरा लक्ष द्या इकडे। नांदूर शिंगोटेला ज्या काही कांद्याच्या चाळी आहेत, या सगळ्या चाळींवर सत्ता कुणाची आहे? खरातचा या कांद्याच्या चाळीशी काय संबंध आहे? हे ब्लॅकचं व्हाईट करणं किती दिवसांपासून चालू होतं? 16 वर्षापूर्वी जर पहिली शोषणाची केस घडली तर यामधल्या सगळ्या काळातल्या हा सगळा पैसा कुठे गेला, या पैशाचं काय, यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे। मला EOW आणि माननीय गृहमंत्री या दोघांनाही भेटून या सगळ्यांचे पुरावे मी द्यायला तयार आहे आणि या सगळ्या संबंधाने असणारी कागदपत्र ज्याचे धागेदोरे सांगोल्याचे दीपक आबा साळुंके इथपर्यंत जातात, इथपर्यंतच्या लोकांच्या आता चौकशा होणं गरजेचं आहे। आणि विसरायला नको म्हणून पुन्हा एकदा, केसरकर, तुम्ही म्हणालात की मी मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना त्यांना मंदिरात घेऊन गेलो, म्हणजे तुम्हाला शिंदे साहेब हे खरातचे सगळ्यात मोठे भक्त आहेत असं म्हणायचं आहे का? हे एकदा तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे। या प्रकरणात बघितलं तर आता 8 लैंगिक अत्याचाराचे गुन्हा दाखल झाले, त्यातून 2 फसवणुकीच्या झाल्या। जी हेल्पलाईन नंबर दिलेले आहे त्याच्यावर फोन जे आहेत ते वाढलेले आहेत, पण जे महिला आहेत त्या अजून प्रत्यक्ष पुढे येताना दिसत नाही। यातल्या महिला तशा खूप जास्त आहेत। मी जे म्हटलं ना की यातले जे व्हिडिओ पब्लिक झाले त्याचं कारणच आहे, हे व्हिडिओ पोलिसांकडे येण्याच्या आधीच हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचले होते। पुण्यातल्या काही लोकांनी याच्यात तोडपाणी केलं अशी सुद्धा चर्चा येते। ती कोण माणसं आहेत ती पोलिसांनी शोधावी, जे काही असेल ते, परंतु हे व्हिडिओ आधीच पब्लिक केले गेले आणि आत्ता ज्या महिला पुढे येत आहेत त्या खूप काउन्सिलिंग केल्यानंतर, खूप आधार दिल्यानंतर, कारण त्यांचेही संसार आहेत, त्यांची घरग्रस्ती आहे, ती उद्ध्वस्त होण्याची भीती आहे, त्यामुळे सहजासहजी माणसं पुढे येत नाही आहेत। पण मला असं वाटतंय की याच्या आर्थिक नाड्या जर आवळल्या गेल्या, ज्या आर्थिक नाड्या पोफळे असेल, नामकरण असेल, या सगळ्या लोकांकडून अशा फोफावलेल्या आहेत, तर बऱ्यापैकी खरातला मुसक्या आवळण्यामध्ये यश येईल। कारण खरातने एवढं सगळं केलं, खरात 15-16 वर्षापासून शोषण करत होता, त्याला कारण ही शोषणाची यंत्रणा, चमत्काराचं त्याला सिद्धिपुरुष सिद्ध करणं, हे काम नामकरण आवारेने केलं होतं। त्यामुळे आवारेला तात्काळ ताब्यात घेणं गरजेचं आहे आणि चाकणकरांची सुद्धा चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे। ललित पोपळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची काल प्रक्रिया सुरू होती, अचानक ते गुन्हा दाखल करायचं थांबवलेलं अशी माहिती होती। ललित पोपळेची चौकशी का होत नाही, कोण पाठीशी राहतो? नाही, म्हणूनच मी म्हटलं की ज्या अर्थी अजूनही चाकणकरांचे एवढे रिलेशन पुढे आल्यानंतरही चाकणकरांची चौकशी होत नाही, चाकणकरांना बोलावलं जात नाही, ललित पोपळेवरचा गुन्हा दाखल होता होता थांबतो, किंवा या ज्या काही प्रक्रिया आहेत, किंवा समन्स तोंडी देणं हा तर प्रकार मी पहिल्यांदाच ऐकला की तोंडी समन्स वगैरे, हे जे काही सगळं आहे, आमच्या आता माननीय मुख्यमंत्र्यांना स्पष्ट प्रश्न आहे, मुख्यमंत्री महोदय, आपल्याला खरंच हे प्रकरण लॉजिकल एंडला न्यायचं आहे की फक्त मित्रपक्षांना चेकमेट करायचं आहे? याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। एसआयटीकडून जे काम सुरू आहे कुठंतरी संशयच आता एसआयटीवरती येतोय, एकीकडे ललित पोपळेला वाचवलं जात आहे असा आरोप होतोय, वेगवेगळे संशय जे आहेत ते एसआयटीकडेच आता। एसआयटी बद्दल मागच्या 2 ते 3 पत्रकार परिषदेमध्ये मी दुर्दम्य आशावाद व्यक्त केला, परंतु
जी गती तपासाची आहे ती म्हणावी तशी अजूनही पुढे दिसत नाही. SIT ज्या कामासाठी, आणि जर SITला असं वाटत असेल की महिला लैंगिक शोषण एवढाच माझी व्याप्ती आहे आणि त्याच्या पुढे मला अजून काम करणं शक्य नाही, कारण हेच खूप मोठ्या जास्ती केस आहेत, तर याच्यामध्ये CIDचा नक्की प्रवेश झाला पाहिजे आणि CIDने ही केस आपल्या हातात घेतली पाहिजे. 1 वर्षापूर्वी पुण्यातील काही लोकांनी या प्रकरणात तडजोड केली असं बोलता बोलता तुम्ही म्हणाला, नेमकी कुणीही तडजोड केली, कशी ती तडजोड कुणी तडजोड केली हे मला वाटते नाशिकचे पोलीस अधिकारी जास्त चांगलं सांगू शकतील. त्या नाशिकच्या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव मी ऑलरेडी SITला लेखी पद्धतीने कळवलेलं आहे. म्हणजे पोलीस पण सहभागी आहेत का यात? याच्यामध्ये अत्यंत वरिष्ठ स्तरावरचे पोलीस अधिकारी सहभागी आहेत. वरिष्ठ स्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्याकडे 2 वर्षापूर्वी प्रकरण गेलं होतं. त्यांनी ह्या प्रकरणावर FIR करण्याच्या ऐवजी हे प्रकरण काउन्सिलिंगसाठी आयोगाकडे पाठवलं, पण आयोगाकडून एका मध्यस्थाच्या मार्फत हे प्रकरण रफादफा करायचा प्रयत्न झाला, अशी जी प्राथमिक माहिती मिळते. ती सगळी माहिती आम्ही पुन्हा पुन्हा SITला म्हणतोय की क्रॉस चेक करा, तपासून घ्या. ते तोडपाणी करणारे कोण होते ते सुद्धा तपासून घ्या तुम्ही, आणि या सगळ्यांवरती जरा तपास वेगात होऊ देत. कारण अजूनही चाकणकरां ज्या पद्धतीने म्हणजे त्या पोलिसांच्या समोर हजर झाल्या नाहीत की पोलिसांनी त्यांना बोलावलं नाही, ही गोष्ट जे गौडबंगाल आहे ते अजूनही आम्हाला कळलेलं नाही. काही अशोक खरात प्रकरणात नवनवीन माहिती समोर येते. आता SITच्या रडावर काही नामांकित डॉक्टर आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने अशोक खरात महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून गोळ्या देत असल्याचं SITच्या तपासात आता समोर आलंय. मी म्हटलं ना की या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी आहेत, या प्रकरणामध्ये राजकीय नेते आहेत, शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत. हा जो भांडे नावाचा जो अधिकारी ज्याला परत त्याच्या कामाच्या ठिकाणी पाठवलं, त्याला कामाच्या ठिकाणी पाठवण्यापेक्षा त्याला सस्पेंड करणं जास्त गरजेचं आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीचे स्रोत तपासणं गरजेचं आहे. कारण त्याच्या पत्नीची आणि अशोक खरातच्या पत्नीची एकत्रित प्रॉपर्टी ओझरमध्ये आहे. ही प्रॉपर्टी आली कुठून, खराची त्याचा काय संबंध आहे. ज्या राहुल खोताडेचा मी उल्लेख केला, जो राहुल खोताडे हा शालिनी विखे पाटील यांच्या सख्या बहिणीचा मुलगा आहे, जो तिथे तहसीलदार होता, ज्याने बंदुकीच्या परवान्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार केला होता, जो खोताडे सध्या विखे पाटलांचा OSD म्हणून काम करत आहे. हे सगळे वेगवेगळ्या स्तरावरचे जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत, या सगळ्यांनी मिळून खरातला पोचलेला आहे आणि या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. रिंग रोडच्या ज्या जागा घेतल्या होत्या 4-5 पटीने घेतली होती, त्या जागा घेण्यासाठी अधिकारी आणि राजकीय नेते सुद्धा त्याला सहभागी. तर असं कोण समोर आलेलं आहे का? तुमच्याकडे काय माहिती आली का? कोण नेता आहे किंवा कोण अधिकारी आहे? खरातच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या खरात स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी फार कमी घेतलेल्या आहेत, पण याच्यामध्ये उदय सांगळे असेल, दीपक लोंढे असेल, देशमुख असेल, अजून काही नावं आहेत की ज्या नावांच्या सोबत या प्रॉपर्टीज आहेत. ह्या प्रॉपर्टीचे दस्त नक्की माझ्याकडे आहेत, ते दस्त मी आपल्याला द्यायला तयार आहे, कारण ही सगळीच्या सगळी माणसं खरातच्या जवळची माणसं आहेत. आणि मला वाटतं यातल्या काही लोकांना आता पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे, पण तरीसुद्धा काही लोकांची चौकशी होणं अजूनही बाकी आहे. सृष्टी खरातला ज्या गिफ्ट डीड आल्या, सृष्टी खरात म्हणजे अशोक खरातांची मुलगी, या सृष्टी खरातला ज्या गिफ्ट डीड आलेल्या आहेत, या गिफ्ट डीड कुणाकुणाकडून आल्या आणि त्या कोणत्या कारणामुळे गिफ्ट डीड केल्या त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण हा गिफ्ट डीड करण्याचं कारण काय, का बक्षीसपत्र केली तिच्या नावाने, 30-30, 40-40 लाखाची, 60-60 लाखाची प्रॉपर्टी असंच कुणी कुणाला गिफ्ट डीड करू शकत नाही. त्यामुळे ह्या कुठल्या राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून झाल्या का, अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून झाल्या का, हे सुद्धा पुढे आलं पाहिजे. या सगळ्या संबंधाने मला आश्चर्य वाटते, एरवी आपल्याकडे जरा काही झालं की लोक मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरतात, महाराष्ट्रात कोणीच याच्यावरती काहीच बोलत नाही. हे फार कमालीचं आहे. कोण म्हणजे कुणी कुणी हात ओले करून घेतलेत आणि कोण कोण या सगळ्या याच्यामध्ये सहभागी आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आता पुढे आल्या पाहिजे. काही जर बघितलं तर एक पत्रिका देखील समोर होती अर्थातच खरातच्या मुलीची, त्यामध्ये जर प्रमुख पाहुणे बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चाकणकर, दीपक केसरकर, नार्वेकर यांचा देखील नावाचा उल्लेख आहे. आपण जी पत्रिका मला पाठवली ती पत्रिका निश्चितपणे की एकीकडे त्या म्हणतात की माझा 5-6 वर्षापासून संबंध नाही, पण अगदी 1-1.5 वर्षापूर्वीपर्यंतचे सगळे गोष्टी पुढे येत आहेत, ज्याच्यामध्ये की त्याच्या लग्नपत्रिकेमध्ये प्रमुख पाहुण्यांमध्ये आशिष शेलार दिसतात. आता शेलारांनी सांगितलं पाहिजे, तसं तर म्हणजे आशिष कुरेशी साहेब तिकडे जातील का
हिंदू मंदिरामध्ये, तोही खरा प्रश्नच आहे म्हणा चर्चेचा. पण आशिष कुरेशी साहेबांचं नाव त्या पत्रिकेमध्ये दिसतंय, तर त्यांनी सुद्धा ते सांगितलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट की चाकणकर त्या लग्नपत्रिकेवर आहेत. ह्या सगळ्या लोकांनी, कारण ग्लोरी जी वाढत गेली खराची, ती ग्लोरी वाढवण्याला हे सगळे लोक कारणीभूत आहेत. ह्याच्या चौकशा झाल्या. नार्वेकरांना मी ते विचारून घेतलं, तर नार्वेकरांचं म्हणणं आहे की पत्रिकेवर नाव होतं, मात्र मी गेलो नाही. नार्वेकर असं म्हणतात की 19 वर्षापूर्वी मी गेलो होतो, पण तरीही जर पोलिसांना काही माहिती हवी असेल आणि गरज वाटत असेल तर बिलकुल त्यांनी नार्वेकरांना पण चौकशीला बोलवावं, काही हरकत नाही. नाही, मी तर म्हटलं ना की केसरकर जे काही बोलले, केसरकरांना हे सुचवायचं होतं का की अहो मी तर फक्त मीडिएटर आहे, परंतु खरातांचे परमभक्त एकनाथ शिंदे आहेत, हे उजेडात आणण्यासाठी जाणीवपूर्वक केसरकर बोलले आहेत का? केसरकर ठरवून एकनाथ शिंदेंना खरातांचा सगळ्यात मोठा वरदहस्त असणारा नेता हे सांगू पाहतायत का? हे आता केसरकरांनी स्पष्ट केलं पाहिजे. बकरा केला जातो असंही त्यांनी शब्द वापरले. कोण बळीचा बकरा करतंय? त्यांना काय संबंध आहे बळीचा बकरा करण्याचं? इकडे काहीतरी मला वाटतंय त्या गोरेबाई पण म्हणाल्या की मला विनाकारण मध्ये आणलं जाते. कुठल्या मंत्र्या, कुठल्या खात्याच्या मंत्री त्यांना होणार होत्या? कुठला आत्मविश्वास होता त्यांना की मी मंत्री होणारच होते? तुम्हाला काही सटरफटर खात्याचं मंत्रीपद मिळणार होतं काय? कशामुळे मंत्रीपद देतील त्यांना? अख्खी पुण्याची शिवसेना ज्यांनी विकून खाल्ली त्यांना का लोक मंत्री करतील? पण असो, मला हा विषय याच्यावरचा फोकस हलवायचा नाही. हा भोदू बाबा डोर टू डोर व्हिजिटला जायचा आणि डोर टू डोर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचं ताई, आणि अमावस्या आणि पौर्णिमाला मोठे उद्योगपती बड्या महागड्या गाड्या त्याला सोबत घेऊन जायसाठी यायच्या. तुम्ही नुसत्या गाड्या म्हणताय. हेमंत गोडसे लोकसभेच्या वेळेला हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळत नव्हती. हेमंत गोडसेंनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून खरातला प्रायव्हेट चार्टरने अमित शहा यांच्याकडे घेऊन गेलेला आहे आणि त्याचे सगळे ती माहिती आता पुढे येत आहे. त्यामुळे जे केसरकर जे म्हणतायत की अनेक लोक होते, तर केसरकरांना स्वतःच्याच पक्षातल्या अनेक लोकांना केसरकरांनीच आता स्वतःहून रडारवर आणलेलं आहे. कारण केसरकर म्हटल्यानंतरच आम्ही त्या दिशेने जरा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ज्या माहितीत आम्हाला असं कळलं की जो अमित शहा आणि खरात याचा जो फोटो दिसत आहे, हा फोटो त्याच वेळचा आहे जेव्हा हेमंत गोडसेने खरातांना तिकडे नेलेलं होतं. शिक्षण क्षेत्रात देखील याचा दबदबा होता का अशी एक चर्चा सुरू आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याचा जो विषय आहे, त्या मंत्री असताना त्याच्या खरातच्या भावाला शालार्थ आयडी मिळालेला आहे. एक्झॅक्टली शालार्थ आयडी घोटाळ्याचा जो विषय आहे, या विषयाशी संबंधित इवन दो अनेक शाळा ज्यांची पटमान्यता, ज्यांची पटसंख्या कमी झाली आहे पण मान्यता रद्द होईल का अशी भीती आहे, अशा शाळा वाचवण्यासाठी सुद्धा अनेक संस्था चालक केसरकरच्या खरातच्या माध्यमातून केसरकरच्या संपर्कात येत होते अशी माहिती पुढे येते. त्यामुळे त्या सगळे संस्था चालक, त्या सगळ्या शाळा यांची सुद्धा चौकशी नक्की झाली पाहिजे. शालार्थ आयडी घोटाळ्यात खरातच्या सख्ख्या भावाला जो शालार्थ आयडी मिळाला तो कसा मिळाला, कोणत्या आधारावर मिळाला, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. ताई, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी जो काही राडा झाला होता त्याच्यानंतर विधानसभेत त्याचे पडसाद उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. आता एकनाथ शिंदेंना कुठंतरी थोडंसं नाराजी दूर करण्यासाठी तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवले, तर दुसरीकडे मुंबईच्या आयुक्तपदी भिडेंना बसवण्याचं का सुरू झालं असं? मुळात तुषार दोशीच्या निलंबनाचा जो आदेश काढला होता तो आदेशच इतका चुकीच्या पद्धतीने निघालेला आहे. नीलम गोरे स्वतःला कितीही विद्वान समजत असल्या तरी जी गोष्ट आपल्या अधिकार क्षेत्रात नाही त्या गोष्टीवर त्यांनी ती कृती करायचा प्रयत्न केला. तुषार दोशींचं निलंबनच करायचं होतं, तर ते निलंबन फलटण संपदा मुंडे प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी चाकणकरांना बोलायची संधी दिली, प्रेस घ्यायची संधी दिली, तिथेच दोषी चुकलेले होते आणि तिथेच दोषींना बिलकुल त्यावेळेला त्यांचं निलंबन करता येऊ शकत होतं. किंवा जिथे तुषार दोशींनी सातारा प्रकरणामध्ये तो प्रकाश शिंदे या शिंदेंचा भाऊ नाही अशी तद्दन चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा तुषार दोशींची कार्यपद्धती ही बिलकुल पक्षपाती आहे हे स्पष्ट झालं होतं. परंतु नीलम गोरेंनी याच्यातल्या एकाही गोष्टीवर कॉग्निझन्स घेतला नाही. आता विधान परिषदेत वर्णी लागण्यासाठी, स्वपक्षीय नेत्यांना खुश करण्यासाठी म्हणून त्यांनी निलंबनाचा आदेश देणं हे अतिशय चुकीचं होतं. या सगळ्यांच्यामध्ये आत्ता तुषार दोशीला सक्तीच्या रजेवर पाठवणं आणि भिडेंची आयुक्तपदी नियुक्ती करणं, याच्यात मी वेगळं सांगायची काय गरज आहे. सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे की
मुख्यमंत्री मित्र पक्षाला व्यवस्थित सेट करत आहेत. नीलम गोरे काल असं म्हणाले आहे की माझ्या निरोपाच्या शेवटच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी माझा गौरव केला, एकनाथ शिंदेंनी गौरव केला म्हणून काही जणांच्या पोटात दुखतं आणि महापालिकेमध्ये काही जणांना यश मिळालं नाही म्हणून तर हे हितचिंतन करत नाही. म्हणजे स्वतःच्याच पक्षामधल्या काही नेत्यांवरती तुम्ही अंत्यसंस्कार पाहायला मिळालं. नीलम गोरेंचं हे सगळं प्रकरण जे आहे किंवा नीलम गोरे मंत्रिपदासाठी गेलेल्या होत्या हे सगळं नक्की कसं बाहेर आलं? नीलम गोरे या प्रचंड कर्मकांड करणाऱ्या आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. नीलम गोरे काल जे म्हणाल्या की आम्ही फार महिलांच्यासाठी काम करते, कोणतं काम केलं? खऱ्याच्या प्रकरणात नीलम गोरेंनी किती पत्रकार परिषदा घेतल्या? मणिपूरच्या प्रकरणात नीलम गोरे कुठे होत्या? बदलापूरचं प्रकरण झालं तेव्हा नीलम गोरेंची भूमिका काय होती? परभणी पाथरीमधल्या सोनपेठमध्ये एका छोट्या बालिकेवर अत्याचार झाला त्यावर नीलम गोरेंची भूमिका काय होती? सासपडेमध्ये जे मुलीच्या बाबत झालं त्यावर नीलम गोरेंची भूमिका काय होती? त्यामुळे नीलम गोरेंनी उगाच मोठ्या मोठ्या गप्पा मारू नयेत. नीलम गोरे असं जर म्हणत असतील की महापालिकेत यश नाही मिळालं म्हणून, तर नीलम गोरेंचा आक्षेप कुणावर आहे? धंगेकरांवर की नाना भांगिरेवर? कुणाबद्दल त्या सांगू इच्छित आहेत? मुळात नीलम गोरेंच्या हातात या पुण्याची सत्ता मत्ता शिवसेनेने कायम दिली, पण नीलम गोरेंनी शिवसेनेशी प्रतारणा केली, शिवसेनेची बैमानी केली आणि ही इथली सगळी शिवसेना ही बापट सेना करून टाकली. हे एकदा त्यांनी जाहीरपणे याच्यावर बोलावं ना. ताई, अशोक खरातचं प्रकरण बाहेर आल्यानंतर पुण्यातून एक प्रकरण बाहेर आलं होतं. ऋषिकेश वैद्य नावाचा आरोपी आहे, पुण्यातील 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. त्यांनी काल कोर्टाला अर्ज केला होता, कोर्टाने तो फेटाळला की पूजेचं साहित्य मागतोय, कोठडीत पूजा करायची. हा सगळा भामटेपणा आहे. वैद्य असेल की अजून कोणी असेल, जो न्याय खरा त्याला लागतो तोच न्याय वैद्याला सुद्धा लागला पाहिजे. त्यांनी म्हणाले की महाराष्ट्रात काही कॅन्डल मोर्चे निघत नाहीत, महिलांचे मोर्चे काढणार विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काढणार आहात का? माझ्या पक्षाने बीडमध्ये या प्रकारचं आंदोलन झालं, नाशिकमध्ये या प्रकारचं आंदोलन झालं. माझ्या पक्षाकडून अगदी अमरावतीमध्ये आंदोलन झालं, चंद्रपूरमध्ये आंदोलन झालं. माझ्या पक्षाने जेवढं शक्य आहे तेवढा आम्ही आमचा आवाज उठवला आहे. इवन मला असं वाटतंय की काँग्रेसचंही आंदोलन पुण्यामध्ये झालेलं आहे. मात्र आमचा भाऊ देवा भाऊ असं म्हणून जे टॅटोधारी लोक बोलतात, तर त्यांच्या पक्षाच्या महिला आघाडीने काय केलं या सगळ्या संबंधाने हे सुद्धा संशोधनाचा विषय आहे. रोहित पवार म्हणत आहेत की अशोक खराबचे जे प्रकरणाचे दावेदोबे आहेत काही नेत्यांपर्यंत पोहोचत आहेत, कारण त्याला भीती दाखवून आत्महत्या करायला नव्हती किंवा वेगळं काही गेलं नव्हतं. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये पीके सिंग विषय असताना सुद्धा पीके सिंगला वाचवलं जातं. अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं त्यावेळेलाही आम्ही हेच म्हटलं होतं की अक्षय शिंदेकडून खूप सारी सत्य बाहेर येता राहिली. आपटेच्या संस्थेत काय होत होतं आणि काय नाही ही सगळी सत्य अक्षय शिंदेच्या सोबत संपली. आता खरातकडून सुद्धा जे अनेक सत्य पुढे येणं बाकी आहे ती सत्य यावी, ती सत्य दडवण्यासाठी कुणीही खराचा घातपात होता कामा नये ही काळजी नक्की घेतली जावी असं मला वाटतंय. आणि या सगळ्या संबंधाने जी FIR आता 00 अंतर्गत इकडे येईल, या FIRवर आवश्यक ती सगळी, कारण खरातवरचा फोकस कितीही आता खरात प्रकरणावर फोकस असला तरी दादांच्या अपघाताची फाईल मात्र क्लोज होता कामा नये. दादांचा अपघात घातपात आहे की काय याची चौकशी झालीच पाहिजे. ओके. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.